जास्त वेळ प्रॅक्टिस करू नका, लगेच मॅच चालू करत नव्हतं. पण ज्या संघाची मॅच नाही आहे त्याने जेवण्यासाठी जा. संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हायड्रॉलिक संघ आणि दुसऱ्या बाजूला असेंब्ली संघ. असेंब्ली आणि हायड्रॉलिक संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. सगळ्यात स्ट्रॉंग संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग घेतलेली आहे टॉस जिंकल्यानंतर. ज्या टीमची मॅच आहे त्यांनी सांभाळायचं आहे. बाकी खेळाडूंनी भोजन करण्यासाठी कंपनीमध्ये जायचं आहे. चला बॅटिंगसाठी उतरा हायड्रॉलिक टीम. हनुमान आणि मयूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. यस, बाईक विनर आहे सध्याच्या घडीला, चांगला फॉर्ममध्ये आहे मोरबे टीमचा हनुमान फडके. आणि मागच्याच आठवड्यामध्ये 30+मध्ये किरण इथे स्पर्धा झाली होती, रनर आले होते. मोरबे संघाचा खूप चांगला खेळाडू आहे मयूर आणि हनुमान. गोलंदाजी मार्गवरती भीतेच असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ही शेवटची संधी असेल, कारण पहिली मॅच ते पराभूत झालेत. ही मॅच जिंकणे त्यांच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं, त्याचबरोबर तेवढाच मोठा संघ त्यांच्यासमोर आहे. प्रशांत आलेले आहेत नागदरी संघाकडून खेळताना आपण पाहतो ग्रामीणमध्ये. स्ट्रायकिंग गेला मयूर आणि नॉन स्ट्राईक गेला हनुमान फडके. ही जोडी मैदानामध्ये आहे. मागच्या वर्षीचे त्यांनी चांगला खेळ केला होता. तो हायड्रॉलिक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. संदीप ठाकरे का? संदीप ठाकरे यांनी जर कॅच पकडली तर काणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक तब्बल आहे. पा पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. ते आपल्याला पाहायला मिळते. रिक्षामध्ये खूप चांगलं डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपोआप डीजे चालू झालेला आहे. जरूर डीजे रिक्षातला बंद करा, लाईव्ह मध्ये आवाज खेचेल. पुढचा बॉल प्रशांतच्या माध्यमातून फेकला जातोय. समोर पुन्हा एकदा मयूर आणि यावेळेस आपण पाहतो काय घडलंय. डॉट बॉलची सांगता. जेवढा चांगला फलंदाज समोर आहे तेवढाच वेगाने गोलंदाजी केली जात आहे प्रशांतच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे आणि म्हणूनच तर पहिल्या षटकाची कामगिरी त्याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. दोन्हीकडे चांगले फलंदाजी गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. आतापर्यंत हायड्रॉलिक संघ सर्वात स्ट्रॉंग संघ मानला जातोय. त्याच वेळेला प्रशांतच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. पहा अगदी वेगाने स्वार होत असताना ही गोलंदाजी आणि मयूरला मात्र त्याने रोखून धरलंय. आंबेगावचा हा खेळाडू आहे.
जरूर खानावला त्यांची मॅच आत्ताच झाली आहे, तिथे ते जिंकून आलेले आहेत. चांगला फलंदाज आहे, मात्र तेवढाच चांगला गोलंदाज त्याच्या समोर आहे. ग्रामीणमधले हे खेळाडू खूप चांगले खेळ करतात. जबरदस्त खेळ राहिलेला आहे आतापर्यंत. पुढचा बॉल प्रशांतचा मयूरसाठी ऑन द कार्पेट केलाय. क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं झालं, चेंडू फेकी आली आहे, फक्त सिंगल. तारीखच्या माध्यमातून चेंडू अडवण्यात आलाय. एकच धाव आली आहे, 5 धावा लागला धावफलकावरती. तारीख भाई की बहुत अच्छी फील्डिंग. आता मात्र स्ट्रायकिंग गेला हनुमान फडके पाहायला मिळतोय. उर्वरित काळामध्ये त्याच्या बॅटमधून अजून मोठी फटके पाहायला मिळते का? पहिलाच बॉल त्याच्यासाठी, स्ट्रोक चांगला आहे, सीमा रेषच्या लगत. इथे कॅच नाही तर मॅच सोडली. हनुमान फडकेचा तुम्ही झेल सोडलाय, तो मात्र भरपूर फटकेबाजी करू शकेल आता येणाऱ्या काळामध्ये. आविष्कार होती तिथे मला वाटतं, त्याने हा झेल सोडला. चौकार आलाय, चौकार चौकार. ती पाहिली तर हनुमानचा झेल फार महत्वाचा होता, कारण आविष्कारने तो झेल सोडला. आता हनुमान किती धोकादायक ठरू शकेल ते आपल्याला पाहावं लागेल. तर प्रशांतच्या चेंडूवरती हा झेल सोडला होता. पुढचा बॉल आणि त्यावरतीच लॉप करण्याचा प्रयत्न पहा. चेंडूवाला डॉट कमबॅक केले खरं तर प्रशांतने. लाजवाब गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून केली गेली. फक्त 9 धावा आल्या, कारण त्यामध्ये 2 चौकार, एक झेलही सुटला आहे. आणि तरीसुद्धा ही गोलंदाजी आपण पाहिली प्रशांत म्हात्रेजी. त्याला गोलंदाजीला 9 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगलं जातीवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं की पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं फेकावं हे प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यावेळेला 2 चांगले फलंदाज तुमच्यासमोर असतील तर तुमची ती गोलंदाजी गुणवत्ता अधिक सिद्ध होत असताना पाहायला मिळते. पुढील षटक विदेशच्या माध्यमातून फेकलं जाईल. मात्र दुसऱ्या बाजूने मयूरचा हा पटका अलॉन द कार्पेट, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना बॉल चाला सीमारेषा बाहेर येतो, चौकार. पुढचा बॉल मयूरसाठी विदेशचा. आणि या वेळेला मात्र अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चांगला चेंडू डिलेवर झाला यावेळेस, आणि ती आवश्यकता होती. तर एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर आसिमी संघासाठी ही शेवटची संधी असेल, कारण त्यांचा दुसरा सामना आहे. एक पराभूत झालेले आहेत. बेलोली मात्र या ठिकाणी फिल्डिंग चेंजेस होताना पाहायला मिळते विदेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल मयूरसाठी फेकला गेलाय. मयूरला अजून एक डॉट बॉल काढलाय. थोडंसं अपील पाहायला मिळालं पंचांकडे, मात्र डॉट बॉल येत आहेत. मयूर थोडासा या ठिकाणी शांत झालेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्याने 2 बॉल डॉट घेतले. आंबे संघाचा हा खेळाडू आहे, काहीशा वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. आत्ताच तो ग्रामीणमध्ये मॅच खेळून आलाय, मात्र या मॅचमध्ये कुठेतरी तो शांत झालेला आहे थोडा. आता मात्र इथे चांगला स्ट्रोक होता, झेल उडाला होता. जरूर हेच पाहायला मिळते. गावातल्या मॅची असतील किंवा कंपनीच्या मॅच असतात त्यावेळेला असं वाटते की या गोलंदाजावरती आपण सहजपणे फलंदाजी करू शकतोय. 2 चेंडू अजूनही बाकी. धावसंख्या 14 वरती. हायड्रॉलिक संघ सर्वाधिक धोकादायक संघ मानला जातोय, मात्र आता थोडं रोखून धरले खरं तर या टीमने. यावेळी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला वेगाने, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आणि तिसरी धाव घेतली जाते का पहा. कोणी या ठिकाणी स्टंपसाठी कव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक लावते. 3 धावा इथून पूर्ण होत असताना
धावसंख्या 3 पुढे सरकले. 17 धावा लागले धावफलकावरती. हनुमान आणि मयूरसारखे फलंदाज स्ट्रायकिंगला असल्यानंतर गोलंदाजी करणं तेवढं सोपं काम नसतं आणि प्रशांतच्या माध्यमातून ते षटक पूर्ण केलंय. विदेश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या गोलंदाजीवर 5 चेंडूवरती 8 धावा दिलेल्या आहेत. तेवढं काही महागडं षटक नाही, कारण तेवढे चांगले फलंदाज त्याच्यासमोर फलंदाजी करतायत. अजून एक षटक बाकी जरूर आहे. षटकातला हा शेवटचा चेंडू बाकी. विदेशच्या माध्यमातून फेकला जातोय. मयूरसाठी मयूरला डॉट बॉल काढलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सबमरीन डिलिव्हरी आणि यावरती मात्र जरूर आपण पाहतोय खरं तर टांगापट्टी अंत झालेले आहेत, कारण 2 षटकामध्ये मात्र 17 धावा आहेत. त्यांना वाटतं कमीत कमी 40 धावा होतील, कारण हनुमान आहे स्ट्रायकिंगला, मयूर आहे. त्यांच्याकडे पातक्षणी कोणीही म्हणेल का मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकेल. पुढील मॅचसाठी ब्रेडिंग विपक्ष मेंटेनन्स हे कदाचित जेवायला गेले असतील दोन्ही संघ असं वाटते मला. आहे का ब्रेडिंग संघ आहे इथे. मेंटेनन्स संघाचे खेळाडू असतील तर कोणताही प्रतिनिधी कॅप्टन असेल तर टॉससाठी या. आपण मॅच केल्यानंतर जेवण्यासाठी जा ही विनंती असेल. जरूर जे फूडची व्यवस्था केलेली आहे, फ्रूट चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी हेल्दी आहे सर्व. आविष्कार आले गोलंदाजीला. समोर हनुमान. हनुमान टोला लगावलाय. उंची जास्त, अंतर कमी आणि बॉल पकडला गेला सीमारेषा लगत. फिल्डर होते तिथे. विदेश होते तिथे आणि झेल पकडला जातोय. हनुमान सारखा फलंदाज मैदानातून झाला बाहेर. सागर घरत भगतवाडी संघाकडून खेळताना हा खेळाडू दिसतोय. आणि एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर आविष्कारने पहिल्या चेंडूवरती हनुमान सारख्या फलंदाजाला बाद केलंय. यस भगत आहेत, भगतवाडीमध्ये भगतच आहेत. घरत आहे नक्की सांगा, कारण भगतवाडी म्हटलं तर भगतच म्हणणार आम्ही. ओके थँक्यू. घरत आहे. पुढचा चेंडू खूप महत्वाचा असेल आविष्कारचा. अगदी आपण लगेच बॅट फिरवली आहे. ब्लँडे स्ट्रोक करत तर बंद डोल्याने केलेला फटका होता. एका बाजूला आपण प्रेडिक्शन केलं होतं की अंदाज वर्तवला होता की हायड्रोलिक संघ या मॅचमध्ये कमीत कमी 50-60 धावा करेल. मला वाटतं लिंबू फिरवला या संघावरती आज. मी सकाळपासून ऐकतोय की हायड्रोलिक संघ सर्वाधिक भारी संघ आहे आणि त्याच संघाला आता मात्र या ठिकाणी सागर घरच्या बॅटमधून आणि इथे कॅच सोडली आहे. कॅच पकडणं आवश्यक होतं, धावा वाचल्या असत्या. दुसरीसाठी सागर गेलाय. मयूरला मात्र नॉस्ट्रायकिंगला यावं लागेल. अगदी फुल टॉस बॉल होता. नाही पंच आहेत तिथे. पंचांनी पाहिलेलं आहे. पिचिंग अगदी लँडिंग कमरेच्या खाली होती. ना पंच देतील ते. पंच सुद्धा आपण पाहतोय अगदी व्यावसायिक पंच आहेत. स्वतः खेळाडू सुद्धा आहेत. 5-6 वर्षामध्ये बऱ्याच स्पर्धा त्यांनी कव्हर अप केलेल्या आहेत. 2 धावा जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 19 धावसंख्या. अगदी सर्वात कमी धावसंख्या पाहायला मिळते. ज्या संघाकडे सर्वाधिक मोठी सर्वाधिक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यात संघाला मात्र या संघाने इथे कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. असेंब्ली संघ. पुढचा बॉल
यावरती स्ट्रोक चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चालला सीमारेषा बाहेर. अजून एक तडाखा सागर घरच्या बॅटमधून षटकार. होत असताना मयूरला मात्र आता स्ट्राईक मिळणार नाही. धावसंख्या 27. अजूनही षटकार आला तर कदाचित 33 होतील, चौकार आला तर 31 होतील. मात्र आविष्कारचा प्रयत्न असेल डॉट काढण्याचा, कारण त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. ते जर मॅच जिंकले तर अजून आव्हान त्यांचं इथून असेल, मात्र आव्हान संपुष्टात येऊ शकेल मॅच पराभूत झाले तर. आता हायड्रॉलिक संघ त्यांची चांगली बॅटिंगला लाईन पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल डॉट आलाय. तेच घडलं जिथे मात्र आविष्कारच्या मानामध्ये होतं. चेंडू डॉट आलाय आणि धावसंख्या तब्बल पाहायला मिळते 3 षटकामध्ये 27 धावा. ला विन आहे. टॉससाठी ब्रेडिंग संघ आणि मेंटेनन्स टीमचे कर्णधार. या टॉस काही कोणाकडे आहे? चला मी रमण सरांना विनंती करतो, आपण ब्रेडिंग विपक्ष मेंटेनन्सच्या टीममध्ये टॉस करावा. मेंटेनन्स टीमचा कर्णधार या आम्ही भरपूर कॉल केलेला आहेत. कोण कोण? ओंकार मडवी आहेत तर या. कोणी चालेल, आपण या लगेच, कारण समोरचा संघाचा कर्णधार आलेला आहे. मेंटेनन्स संघाचा कर्णधार ओंकार ये बाबा प्लीज. चल टॉस करून घ्यायला काय हरकत नाही आहे. या ओंकार. खरं तर सगळ्या स्ट्रॉंग टीमला तुम्ही कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. आता 28 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पाहूया, एक चांगले मॅच पाहायला मिळू शकेल या दोन्ही संघादरम्यान. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. जय टवळे कुठे असतील तर आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. त्याची टीम ब्रेडिंग मध्ये आहे असं वाटतं मला. चला टॉस केली ते रमण सरांची शोभा असते. ब्रेडिंग विपक्ष मेंटेनन्स टीम ब्रेडिंगने टॉस जिंकलेले आहे, घेतलेली आहे बॉलिंग. 18 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. बॉल चेक करून जायचं आहे आपण. तुम्ही फोडल्यानंतर टप्पा केल्यानंतर बॉल थोडासा खराब होतो, मग इतर संघ तो बॉल घेत नाहीये, याची आपण दक्षता घ्या. सलामी जोडी मैदानामध्ये विदेश आणि प्रशांत.
दोन्हीकडे चांगली गुणवत्ता आहे. मात्र एकूणच आपण परिस्थिती पाहिली आहे तर हायड्रॉलिक संघाला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 18मध्ये 28 करायच्या आहेत. एक मोठा प्लस पॉईंट आहे टीम इथे मात्र असेंब्लीसाठी. तर आपल्या संघाला उपस्थित करायचा आहे मेंटेनन्स संघ. खरं 3 ओव्हर नंतर आपली मॅच आहे. मयूर आला गोलंदाजीला. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रशांत आणि विदेश आहे. तर पाहूया मैदानामध्ये 28 धावा करायच्या आहे 18 बॉलमध्ये. संधी दोन्ही बाजूने आहे. नितीन आता स्कोरिंगसाठी उपलब्ध आहे. दोन्ही मॅच हारलेले आहेत ते. आता त्याला मानधन सुद्धा द्यावं लागेल कदाचित. मानधन देऊन सोडू आपण त्याला, सत्कार करू मोठा. दोन्ही मॅच हारलेले आहेत ते. पहिला बॉल मयूरच्या माध्यमातून फेकला जातोय प्रशांतसाठी. हा बॉल होता. पुढे येऊन थोडासा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. सिंगलने सुरुवात झाली. 28 धावा करायच्या आहेत त्यांना. प्रशांतची गोलंदाजी फार चांगली पाहिली मैदानावरती. हनुमान पडके असतील, मयूर असेल, या सर्वांना त्यांनी रोखून दिलंय. आणि आता मात्र विदेश आहे स्ट्रायकिंग याला. डावकरी आताचा फलंदाज आणि त्याच्यासाठी फिल्डिंग आपण पाहतो डीपमध्ये. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफला पाहायला मिळतो. हे क्षेत्ररक्षक आहे पॉवर प्लेमधलं विदेशसाठी. स्ट्रोक चांगला आहे विदेशचा. काय या ठिकाणी स्लॉट मध्ये बॉल पाठवला अगदी कंपनीच्या दिशेने. एरोफ्लॅक्स प्रीमियर लीग मधला सर्वाधिक मोठा षटकार विदेशच्या बॅटमधून. सगळ्यात मोठा षटकार, लांबत लांब षटकार घेतला विदेशने. पुढील बॉलवरती मयूरला मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा 7 आहेत 2 चेंडूवरती. त्याचं नाव निकेश पाटील कॅमेरामन. गुड वर्क. अतिशय चांगलं वर्किंग पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर टिकून असताना पाहायला मिळाला. पुढच्याही बॉलवरती तडाखा चांगला. अजून एक बॉल चला सीमारेषा बाहेर. यावेळेस येतोय वनभाऊचा चौकार. धाबा झाल्या चौकाराने 11 धाबा. अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली विदेशच्या बॅटमधून. त्याला माहित आहे की आता मात्र या ठिकाणी हरलो तर आता मात्र आव्हान संपुष्ट देऊ शकेल. मयूर मात्र या ठिकाणी फार निराशा केली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिला जास्त बॉल खेळला मात्र धावा कमी केल्या त्याने. आज 8 बॉलवरती 8 धावा केल्या. आणि खरं तर आपण पाहतो मॅचमध्ये एकूणच पहिलं षटक घेऊन येत असताना एक षटकार एक चौकार आलाय आणि त्याच्या गोलंदाजीवर तब्बल आपण पाहतोय 11 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. 28 धावा पाहिजे आहेत आणि विदेश जर शेवटपर्यंत खेळला तर मॅच लवकर संपुष्टात आणू शकेल तो. ही बॅटिंग त्याची आपण पाहतो आतापर्यंत. आणि त्याच्या जोडीला प्रशांत आहे म्हटलं तर
दोन्ही बाजूने आपण पाहतो चांगली फलंदाजी होऊ शकेल. पुढचा बॉल मयूरच्या बॅटमध्ये फेकला जातोय विदेशसाठी. अगदी स्लॉट मध्ये बॉल चाललाय, प्लॉट मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला. अजून एक दनादन फटकेबाजी, षटकार. धावा झालेल्या तब्बल 17, अजूनही 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढचा बॉल मयूरचा विदेशसाठी. अजूनही स्ट्रोक चांगला, याही बॉल वरती बॉल चालला सीमारेषा बाहेर, येतो षटकार. आणि तब्बल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 23 धावा आवश्यक आहेत. 28, 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. कारण त्याला वाटते की आपला संघ बराच स्ट्रॉंग आहे आणि एवढ्या धावा जर एका ओव्हरमध्ये दिल्या पुढील मॅच मध्ये जरूर अरेंजमेंट करायची आहे पंचांसाठी. जुबेर सर कुठे असतील तर यायचं आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पंचांच्या भूमिकेसाठी या. आता 12 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इनला विदेश आहे. मॅच फिली करणार का फिनिश करणार का विदेश. गणेश काणे गोलंदाजी मार्गवरती फुलटॉस बॉल आणि मॅच फिनिश झाली आहे. 7 बॉल मध्ये तब्बल धावा केल्या 28 आणि विजय झालाय संघ आपण पाहतोय असेंब्ली संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम हायड्रोलिक. आपण इथे चांगला खेळ केला मात्र आपल्याला पराभूत व्हावं लागलं. पुढील मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा असतील आणि नो डाऊट 27 ओके धावसंख्या 27 केली विदेशने आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 6 बॉल मध्ये 27 धावा केल्या पा आणि गोलंदाजी करत असताना त्याने धावा फक्त दिल्या 9 धावा. पुढील मॅच ब्रेडिंग विपक्ष मेंटेनन्स. ब्रेडिंग आणि मेंटेनन्स संदीप ठाकरे सरांकडून विदेशसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या टीमचे लीडर आहेत. लीडरच्या वतीने हा पुरस्कार आहे.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल तृप्ती मॅडम आणि संदीप ठाकरे सरांच्या वतीने. मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आपण पाहतोय आणि संदीप ठाकरे सरांकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक विदेशला. एक संधी आहे अजून गणेश काणे यांच्यासाठी, अजूनही उलटफेर करू शकतात ते. बेस्ट ऑफ लक. विदेश चांगली फलंदाजी. पुढील मॅच मध्ये आपण पाहू शकाल ब्रेडिंग विपक्ष मेंटेनन्स या टीम मध्ये मॅच. ऑल इन संघ सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये आहे.